नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एफ-वाय एल-एल-बी असेल, एस-वाय एल-एल-बी असेल आणि टी-वाय एल-एल-बी असेल, या विद्यार्थ्यांसाठी मुंबई युनिव्हर्सिटीचे एक्झामचे टाईम शेड्यूल हे आउट झालेलं आहे. ओके. ते कोणकोणते टाईम शेड्यूल आहे, त्याचे पर्टिक्युलर तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपडेट देणारच आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल, की कोणत्या डेट्सला तुमच्या एक्झाम असणार आहेत. एफ-वाय-एल-एल-बी जे विद्यार्थी असतील म्हणजे अजून त्यांचं ॲडमिशन सुद्धा झाले नसतील, त्या विद्यार्थ्यांना खूप डाऊट असणार आहे. सर, अजूनही आमचे ॲडमिशन प्रोसेस झालेले नाहीये, तरी ते एक्झाम शेड्यूल सुद्धा आलेलं आहे. सो अशाच पद्धतीने एक्झामचं शेड्यूल हे येत असतं. ओके. तुमचे डेट्स कोणते आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याच्यानंतर पुढे त्या डेट्स आहेत त्या पुढे जाऊ शकतात का? त्यासुद्धा यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ प्रॉपरली बघा. मग एफ-वाय-एल-एल-बीचे जे एल-एल-बी 3 इयर्स असेल किंवा एल-एल-बी 5 इयर्स विद्यार्थी असतील दोघांसाठी सुद्धा इम्पोर्टंट नोटिफिकेशन आहे. आपण युनिव्हर्सिटी जे काही मुंबई युनिव्हर्सिटीच्या आहे त्या वेबसाईटला आपण आलो आहोत. कॉन्टॅक्ट असमध्ये तुम्ही सर्क्युलरवरती क्लिक केल्याच्या नंतर प्रॉपरली तुम्हाला अशा पद्धतीने विंडो येईल आणि ह्या ज्या शेड्यूल्स आहेत, हे शेड्यूल्स यामध्ये तुम्हाला दिसून जातील, की याच्यामध्ये सर्व डेट्स एफ-वाय-एल-बी, बी-एल-एस, एल-एल-बी असेल, या सर्व डेट्स सेमिस्टर 1च्या इथे ओपन एक्झामिनेशनच्या डेट्स यामध्ये आलेल्या आहेत. ओके. प्रॉपरली तुम्हाला याची जी पी-डी-एफ्स आहेत, त्या प्रॉपरली तुम्हाला ओपन करून मी सांगतो, की कोणत्या डेट्सला कोणत्या एक्झाम्स असणार आहेत. ओके. आता सेमिस्टर 1चं जर आपण बघितलं, बी-ए, एल-एल-बी 5 इयर स्टुडंटचं जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 15 डिसेंबर 2026 मध्ये पहिला जो पेपर आहे, तो तुमचा इकॉनॉमिक्सचा असणार आहे. 75-25 पॅटर्न सेमिस्टर 1. ओके. बी-ए, एल-एल-बी 5 इयर जे काही विद्यार्थी असतील, म्हणजेच एल-एल-बी 5 इयरचे जे काही विद्यार्थी असतील, मग काही बी-ए, एल-एल-बीचा प्रोग्राम असेल, काही बी-एल-एस, एल-एल-बीचा प्रोग्राम असेल, डिफरंट असेल, पण एक्झाम तुमची सेम डेटलाच असणार आहे. 17 डिसेंबरला जर आपण बघितलं, टायमिंग आहे 2:30 टू 5 पी-एम. लॉजिक 1चा पेपर असेल आणि 19 डिसेंबर 2026 यामध्ये इंग्लिश 1चा पेपर असणार आहे. एल-एल-बी 5 इयर्सचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ओके. सो याच्यामध्ये आता खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असेल, की अजूनही आमचं ॲडमिशन शेड्यूल सर पेंडिंग आहे, अजून झालेलं नाहीये. मग या डेट्समध्ये काही चेंजेस होऊ शकतात का? तर डेफिनेटली येस. ह्या डेट्स पुढे पुढे तुमच्या जानेवारीमध्ये जाऊ शकतात. ओके. पण सध्या जी ऑफिशियल जी काही अपडेट आलेली आहे, ती 15 डिसेंबरपासून तुमचे एक्झाम चालू असणार आहेत. त्यासाठी अभ्यास करायला तुम्ही आत्तापासूनच जर घेतलं, त्याच्या नोट्स तुम्हाला Telegram चॅनलला दिल्या जातील. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास चालू करायचा आहे. ओके. हे झालं सेमिस्टर 1 जे काही एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर जर आपण बघितलं सेमिस्टर 3 साठी जे विद्यार्थी आहेत 75-25 पॅटर्नसाठी जे सेमिस्टर 3rd साठी जे विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा शेड्यूल आउट झालेलं आहे. 26 नोव्हेंबरपासून तुमचा पहिला पेपर चालू होणार आहे. पहिला पेपर जो आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा. सेकंड पेपर जो चालू होणार आहे 13 नोव्हेंबर त्याचं सेकंड पेपर आहे फॅमिली लॉ 2. 2 डिसेंबरला जो पेपर होणार आहे तुमचा ओके, तो टोपाचा पेपर आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आणि लास्ट जो पेपर असणार आहे 4th डिसेंबरला जो पेपर असणार आहे, तो जो पेपर आहे कंपनी लॉचा. ओके. याच्या सर्व नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जातील प्लस WhatsApp ग्रुपला सुद्धा तुम्हाला भेटून जातील. जे विद्यार्थी WhatsApp ग्रुपला जॉइन नसतील, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, Instagramची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. तिथे तुम्ही मला सांगा, की तुमचं फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, मग एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी असतील किंवा एल-एल-बी 3 इयरचे विद्यार्थी असतील. तुम्ही कोणत्या सेमिस्टरला आहात, त्याचा मला तुम्ही मेसेज टाका डायरेक्टली Instagramला. त्या पद्धतीने तुम्हाला WhatsAppची ग्रुपची जी काही लिंक आहे, ती तुम्हाला शेअर करण्यात येईल. ओके. हे झालं सेमिस्टर 3rd एल-एल-बी 3 इयर्सचं. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं एल-एल-बी 5 इयर्सचे जे विद्यार्थी आहेत. ओके. जे 5th सेमिस्टरला आहेत एल-एल-बी 3 इयर्सचे. ओके. 3 इयरचे आहेत 75-25 पॅटर्न. ठीक आहे. त्यांचं जर पेपर आपण बघितलं सेमिस्टर 5thचं म्हणजेच टी-वाय एल-एल-बी स्टुडंटचं. ओके. फर्स्ट पेपर आहे 15 डिसेंबरला जो चालू होणार आहे. टायमिंग आहे मॉर्निंगचं टायमिंग आहे. पेपर पहिला जो आहे सी-पी-सीचा आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे 17 डिसेंबरला. तो जो पेपर आहे बी-एन-एस-एस वरती पेपर आहे प्लस पॉक्सो सुद्धा यामध्ये ॲड तुम्हाला दिलेला आहे. 19 डिसेंबरला जो पेपर होणार आहे तुमचा लेबर लॉ 2चा होणार आहे आणि 22 डिसेंबरला जो पेपर होणार आहे
PIL पब्लिक इंटरनॅशनल लॉचा हा पेपर TY LLB सेमिस्टर 5 या विद्यार्थ्यांचा होणार आहे. या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, की ही जी आता आपली एक्झाम होणार आहे, ती डायरेक्टली आपली युनिव्हर्सिटी थ्रू एक्झाम डायरेक्टली होणार आहे आणि हे जे पेपर जे पहिले कॉलेजेसमध्ये तुमचे चेक केले जात होते, ते सर्व आता युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे पेपर्स चेकिंगसाठी जाणार आहेत. त्यासाठी प्रॉपरली अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही प्रॉपरली चांगल्या मार्क्सने तुम्ही यामध्ये पास होऊ शकाल. याच्या ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. प्लस WhatsApp ग्रुपला सुद्धा भेटून जातील. जे विद्यार्थी जॉइन नसतील त्या विद्यार्थ्यांनी Instagramला फॉलो करा. तिकडे मला सांगा की तुम्ही 5th सेमिस्टरचे विद्यार्थी आहात. LLB 3 इयर्स. तिकडे तुम्हाला डायरेक्टली WhatsApp ग्रुप जॉइन करण्यात येईल. ओके. हे झालं तुमचं सेमिस्टर 5चं. नेक्स्ट आहे तुमचं सेमिस्टर 9चे जे विद्यार्थी आहेत 5th इयरला म्हणजे LLB 5 इयरचे जे 9th सेमिस्टरला आहेत त्यांची जे एक्झामचे जे डेट्स आहेत त्या सेमच आहे. जे TY LLBचे असणार आहेत त्यांची डेट्स LLB 3 इयरची आणि LLB 5 इयरची सेमच आहे. म्हणजे बघा 15 डिसेंबरला यांचा सुद्धा पेपर LLB 5 इयर्स 9th सेमिस्टरला आहे त्यांचा सुद्धा सेम पेपर आहे. 17 डिसेंबरला सुद्धा सेम पेपर आहे CPC. 17 डिसेंबरला जर आपण बघितलं याच्यामध्ये आता CPC जो क्रिमिनल प्रोसिजर कोड दिलेला आहे आणि PNSS वगैरे दिलेला आहे. जो ज्या विद्यार्थ्यांचा डिफरंट असेल त्या विद्यार्थ्यांचे इथे डेट्स दिलेले आहेत. त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यू 19 डिसेंबरला आहे LLB 5 इयरचं आणि पब्लिक इंटरनॅशनल लॉ आणि ह्युमन राईट्स ज्या विद्यार्थ्यांचा असेल त्यांचा 22 डिसेंबरला पेपर आहे. ओके. सो BNSS ज्या विद्यार्थ्यांचा असेल, क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्या विद्यार्थ्यांचा असेल, तो पेपर तुमचा या डेटला असणार आहे. आता हे CPC जे असेल किंवा ज्युव्हेनाइल जस्टिस जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना KT वगैरे लागलेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचं हा सब्जेक्ट राहिला असेल, त्या विद्यार्थ्यांचा असेल. पण नवीन विद्यार्थ्यांना BNSS हा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे 75-25 पॅटर्नचा. ओके. सो या पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे सेमिस्टर 9 ची TY LLB स्टुडंट आणि 3 इयर्स TY LLB. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन सांगितलेल्या आहेत आणि LLB 3 इयर्सचं जर आपण बघितलं तर फर्स्ट सेमिस्टरला जे एक्झामिनेशन देणार आहेत त्यांची सुद्धा एक्झाम जे असणार आहे डिसेंबर पासूनच चालू होणार आहे आणि जो शेड्यूल आहे पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. याचे सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. प्लस WhatsApp ग्रुपला जो काही कन्सर्न ग्रुप आहे TY LLBचं आणि जे काही तुमचे सेमिस्टर वाईज ग्रुप बनवलेला आहेत आपण त्या ग्रुपला सुद्धा तुम्हाला भेटून जातील. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचा चॅनल आहे सो डेफिनेटली सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा बिकॉज अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्हाला या चॅनल थ्रू भेटत असतात. थँक यू सो मच.